अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला भीषण आग लागली आणि या आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। या आगीमध्ये जखमी झालेल्या 4 बालकांवरती सध्या उपचार सुरू आहेत, ज्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। अगदी पहाटे 3:30च्या सुमारास या विभागातील व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि यातील 36 बालकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। जवळपास 40च्या वरती बालक या कक्षामध्ये होते आणि ज्यातील 36 बालकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 3 जणांचा मात्र होरपळून मृत्यू झाला असून 4 जण यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। या घटनेसंदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे तीही पाहूयात। त्याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय अमरावतीचे त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे। प्राइमर फेसी जो आग है ते जो वेंटिलेटर में आग लागलेली आहे आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील रुग्णालयाची पाहणी केली। सरकारी रुग्णालय, शाळा याकडे सरकारचं लक्षच नाहीये अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला। बोलण्यासाठी यशवंत ठाकूर आहेत। ताई काय सांगाल, मोठी घटना घडलेली आहे? म्हणजे अतिशय वेदनादायक ही घटना आहे। आम्हाला सकाळी कळलं तर आम्ही या ठिकाणी आलो। सुनील दादा आहे, विलास भाऊ, आम्ही सगळेजण धावपळ करत आलो, पण 3 पोरं दगावलेत। ते म्हणतात आहे की व्हेंटिलेटर फुटलं म्हणजे मग मूळ कुठे जातो की फायर ऑडिट झालेला आहे का? आम्ही वर विचारलं फायर ऑडिट बद्दल तर म्हणे झालंय। आता आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी महानगरपालिकेमध्ये फोन करून विचारलं की 4 दिवस आधी फायर ऑडिट एक्सपायर झालं होतं आणि हे खोटं सांगतात। फायर ऑडिट कडे जर लक्ष दिलं असतं इथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी तर ही घटना टळली असते। आत्ताच्या माहितीकडनं असं वाटतंय। अजून काही परिवार भेटले, ते म्हणतात आहे की आम्हाला शिफ्ट केलं पण तिथले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे मागून राहिलेले आहेत। म्हणजे 56% कमिशनचा विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतोय। कोणी सप्लाय केलं, का लक्ष नव्हतं? या बिल्डिंग ही जी दिसते ही नवीन बिल्डिंग आहे डफरींची। मीच पालकमंत्री होती त्यावेळेला ही मंजूर झालेली आहे, पण फायर ऑडिट झालं नव्हतं म्हणून शिफ्ट झालं नव्हतं असं म्हणत होते, पण फायर ऑडिट झाल्यावरही ते एक्सपायर झालेलं आहे ही फॅक्ट आहे आणि एक्सपायर झालेला असेल फायर ऑडिट तर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच वारंवार अशा घटना घडत आहे, फायर ऑडिट होतच नाही आहे किंवा म्हणजे या गोष्टीला कुठून लगाम लागला पाहिजे असं वाटतं? लगाम लागला पाहिजे ना। फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये बिझी असतात, स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेण्यामध्ये बिझी असतात। स्वतः त्या ठिकाणी खरोखर जर लक्ष दिलं असतं, आरोग्यमंत्री असो, पालकमंत्री असो, मुख्यमंत्री असो, यांचा जर धाक असता तर फायर ऑडिट झालं असतं ना। या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश बंगाले आपल्या सोबत आहेत। निलेश, आत्ताच आपण पाहिलं की यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केलेला आहे की फायर ऑडिटर्स या ठिकाणी झालेलं नाहीये आणि झालं असलं तरी 4 दिवसांच्या आधी ते एक्सपायर झालेलं आहे। या संदर्भात सविस्तर सांगाल? नक्कीच वैष्णवी, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते हेच ठिकाण आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या ठिकाणी ह्याच ठिकाणी नवजात शिशु अतिदक्षता विभागाने याच ठिकाणी घटना घडलेली आहे। मी तुम्हाला आतमध्ये दाखवतोय। हे बघा कशा प्रकारे या ठिकाणी सगळं पाण्याची अत्रव्यस्त व्यवस्था झालेली आहे आणि हाच तो पूर्ण अतिदक्षता वार्ड आहे ज्या ठिकाणी ती घटना घडली होती। या ठिकाणी शिशूला ठेवण्यात आलेले होते हे मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा कशा प्रकारे या ठिकाणी अवस्था झालेली आहे। सगळं असं चिन्ह विचिन्न झालेलं आहे आणि सगळीकडे आगीचे लोड आपल्याला दिसत आहे। हे बघा पूर्ण आगीनं वितळलेलं आहे या ठिकाणी। पूर्ण म्हणजे आपण जर बघितलं तर अतिशय भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सगळीकडे धूळ आहे, आग आहे, सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि हे बघा हे सगळं या ठिकाणी अशा प्रकारे अवस्था झालेली आहे। खरं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी मोठा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे की फायर ऑडिटच या ठिकाणी झालं नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये हे सर्व गंभीर जी स्थिती आहे ते मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी दाखवतोय। अतिदक्षता विभागाची हे पूर्ण स्थिती आहे। बघा कशा प्रकारे हे सगळं, हे बघा या ठिकाणी हे सगळं
पूर्ण छिन्न विछिन्न असं झालं आहे. आग लागली होती या ठिकाणी आणि आगीमुळे सगळं जे वातावरण आहे हे धुमशान झालं होतं. आपण कल्पना करू शकतो त्या नवजात बाळांना काय वाटलं असेल ज्यावेळेस ही आग लागली असेल. जर आताच ही कंडिशन आहे तर त्यावेळेस ती कंडिशन काय असते बघा. हे बघा या ठिकाणी लहान मुलांना ठेवण्यात येतं. याची अवस्था बघा कशी झालेली आहे. हे पूर्ण या ठिकाणी अशी आग या ठिकाणी लागलेली आहे आणि हे पूर्ण राख झालेली आग जळून. तर याच्यामध्ये त्या मुलांची अवस्था काय झाली असेल आपण कल्पना करू शकतो. हे सगळे इस्टिमेट या ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी झालेलं आहे आणि खरं म्हणजे आता या ठिकाणी प्रत्येक सरकारी अधिकारी असो किंवा राजकीय व्यक्ती असो या ठिकाणी भेट देत आहे आणि समोर आता परिस्थिती पाण्याजोगी राहणार आहे. वैष्णवी, धन्यवाद निलेश. सविस्तर आढावा आपण या ठिकाणाचा घेतलेला आहे. ही दृश्य आपल्याला बरंच काही सांगून जाते की किती भीषण आग ही असणार आहे. सगळीकडे काळोख आपल्याला दिसतोय, सगळं वितळलेलं आहे. इतकी भीषण ही आग होती आणि या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा हा फायर ऑडिटचा असतो. रुग्णालय सांगते की फायर ऑडिट झालेलं आहे, मात्र जेव्हा पालिकेत कॉल करून विचारण्यात आलं त्यावेळी मात्र 4 दिवसांपूर्वीच ते एक्सपायर झाल्याचं कळतंय. म्हणून नव्यानं फायर ऑडिट या ठिकाणी झालेलं नव्हतं, तशा दक्षता घेण्यात आलेल्या नव्हत्या. निव्वळ हा बेजबाबदारपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, निष्काळजीपणा आहे आणि ज्याच्या भक्षस्थानी 3 बालक आलेले आहेत.